महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड तालुक्यातील कानडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या संदर्भात वन विभाग सतर्क होत तातडीने हालचाली केल्या असून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे। कानडगाव शिवारातील शेतकरी, शेजारील जंगल परिसरातील नागरिक आणि शेतमजूर यांनी अनेक वेळा बिबट्याचा वावर झाल्याचे पाहिले आहे। ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिल्यानंतर चांदवड वन विभागाचे आरएफओ कुटे, फॉरेस्टर गायकवाड, कर्मचारी खंदारे, वनरक्षक प्रवीण चव्हाण व अशोक शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। संशयित ठिकाणी भेट देऊन त्यांनी बिबट्याचे पाऊल खुणा, पावलांचे ठसे, विष्ठा व पाऊल वाटा तपासून पाहिल्या। तपासणीत बिबट्यासोबतच तरस या हिंस्र प्राण्यांचेही अस्तित्व आढळले। या पार्श्वभूमीवर ग्रामवने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र बिडकर व ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याचा वावर वारंवार दिसून येणाऱ्या राधव पुंजा राजनोर यांच्या शेतात पिंजरा बसवण्यात आला आहे। सुमरणात ठेवण्यासाठी बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी रायपूर तालुका चांदवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता। अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी वन विभागाने योग्य ती दक्षता घेतली जात आहे। पिंजरा लावण्यासाठी मोहिमेत मच्छिंद्र बिडकर, बापूसाहेब राजनोर, राघू पाटील, भगवान राजनोर, हरी गुमनर, अंकुश गुमनर, भागवत राजनोर, निवृत्ती लांडे, बाळू गुमनर आदी ग्रामस्थांनी वन विभागाला सक्रिय मदत केली। परिसरातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बिबट्याचा सामना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व माहिती देण्यात आली आहे। वन विभागाकडून पुढील काही दिवस परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, चांदवड। आज मौजे कानडगाव या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून बिबट या हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर असल्याने मौजे कानडगाव येथील स्थानिक ग्रामस्थ असतील, तसेच ग्रामवने ग्रामवनेचे अध्यक्ष असतील श्री मच्छिंद्रजी बिडकर यांच्या भ्रमणध्वनी संदेशाद्वारे आम्ही या ठिकाणी दिनांक 26/7/2025 रोजी या ठिकाणी कानडगाव परिसरात बिबट या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने या ठिकाणी आम्ही फिरस्ती केली असून की त्या ठिकाणी आम्ही त्यांचे पाऊल खुणा असतील, विष्ट्या असतील किंवा त्याचा बिबट या वन्य प्राण्यांचा पाऊलवाटा असतील या इत्यादी प्रकारच्या शोध मोहीम घेण्याचं काम काल या ठिकाणी आम्ही श्री अध्यक्षांद्वारे केलं आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी मौजे कानडगाव येथे एक बिबट्यासाठी एक पिंजरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मी ग्रामस्थांना एवढंच विनंती करेल की या ठिकाणी थोडंसं वन विभागाला त्यांनी सहकार्य करावे, जेणेकरून आपलं जो ध्येय आहे की बिबट पिंजऱ्यात यावं यासाठी कोणीही या पिंजऱ्याकडे येऊ नये किंवा बिबट या वन्य प्राण्याला काय म्हणतात त्याला त्रास देऊ नये, त्याला त्याचा पाऊलवाटा असतील किंवा काय असतील त्याला डवचण्याचा प्रयत्न करू नये, एवढं सांगेल। धन्यवाद। गेल्या 5-6 दिवसापासून कानडगाव आणि कानडगाव परिसरामध्ये डोंगर भागामध्ये जो बिबट्याचा वावर आपण ऐकतोय, बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितला, काहींनी रात्रीच्या वेळेला कुत्री वगैरे नेले, काहींचे बकरे गेल्या। त्या संदर्भामध्ये काल आम्ही वन कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली आणि आमचे चव्हाणदादा असतील, खंदारेदादा असतील, त्यानंतर अशोकराव शिंदे ही सगळी मंडळी आली। डोंगर परिसरात जाऊन आम्ही काही माहिती घेतली, तिथं काही त्यांचे ठसे शोधले। त्या ठशांच्या माध्यमातून कळालं की तो तरस आणि बिबट्याचा वावर दिसतोय, म्हणून आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी विनंती केली आणि आज त्यांनी हा पिंजरा हा पिंजरा आणला आहे। आज ग्रामस्थांचे पण फोटो दाखव, हे सगळे ग्रामस्थ या परिसरातील शेतकरी आलेले आहे आणि आम्ही हा पिंजरा आज श्री चव्हाण जे आमचे फॉरेस्टचे गार्ड आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे वनमजूर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पिंजरा आज लावला आहे। सुदैवाने हा आमच्या परिसरात असणारा हा जो बिबट्या आहे याने रायपूरसारखा नरबळी घेऊ नये आणि असणारे आमचं जे पशुधन आहे याचंही नुकसान होऊ नये हा पवित्र हेतू ठेवून आज कानडगावमध्ये आम्ही हा लावतोय। सुदैवाने त्याचा इथं प्रवेश व्हावा, तो आमच्या कब्जेमध्ये यावा आणि त्याला आम्ही पुन्हा जर सापडला तर पुन्हा त्याला चांगल्या
जंगलामध्ये की तिकडे त्याचा सहज उदरनिर्वाह होईल आणि त्याचं संगोपन होईल आणि आमचा त्रास कमी होईल या दृष्टीने आम्ही आज कानडगावमध्ये हा पिंजरा लावलेला आहे. माझ्याबरोबर चव्हाण आहे, ग्रामस्थ आहे आणि मी वन विभागाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो की या परिसरात कुणी येणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.